मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे एकादशी, आषाढी एकादशी. तर सर्वप्रथम तर आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. खूप जास्त पाऊस होते 4-5 दिवसापासून. तर आषाढी एकादशी म्हटल्यावर पाऊस तर हा येणारच. तर मी आज आहे ना म्हणजे रेसिपी बघितली आता ह्या 2-3 दिवसामध्ये ना सारखी म्हणजे रेसिपी येते फीडला, इंस्टाग्राम पाहताना, यूट्यूब पाहताना वेगवेगळ्या रेसिपी. तर जास्त दुसरी तर काही नाही, पण एक रेसिपी म्हणले ट्राय करून बघा. तर साबुदाणा वडे तर सगळेच बनवतात, पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर त्याच्यासाठी ना मी काय घेतलं होतं माहिती का, एक बटाटा आणि 1 वाटी शाबू तांदूळ घेतले होते. बटाटा खिसून मी शाबू तांदूळ आहे ना आपल्याला फक्त म्हणजे 5 ते 10 मिनिटं म्हणजे 2-3 पाण्याने धुवायचे आणि सगळं पाणी काढून टाकायचे. म्हणजे थोडेसे फक्त काय म्हणतो आपण 10 ते 15 मिनिटच आपल्याला त्याला भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर एक मोठा बटाटा घेतलाय आणि त्याला असं मस्त किसून मी याच्यामध्ये मिक्स केलंय ते. आणि मी बटाटा वेगळा ठेवला असता तर तो काळा पडला असता, म्हणून याच्यामध्ये मिक्स केले. आणि त्याच्यानंतर आपल्याला भगरीचं थोडंसं पीठ बनवून घ्यायचं, किंवा भगरीचं पीठ तुमच्याकडे असेल तरी चालेल. आणि शेंगदाणे आणि आपल्याला हिरवी मिरची दळून घ्यायची. आपल्याला ना म्हणजे जाडसरच दळायचे. आणि त्याच्यानंतर हे भगरीचं जे पीठ बनवलं होतं ते 4 चमचे टाकायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ. तर मग तुम्हाला जशा प्रकारे लागते तसं टाकू शकता. आता मी इथं सगळं अंदाजच टाकते म्हणा. आणि याला आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचंय थोडंसं, म्हणजे असं नाही का. आणि मिरची पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार दळू शकता, कोणाला तिखट पाहिजे कोणाला कमी तिखट पाहिजे तर. आणि याचं असा गोळा बनवून ठेवायचा आपल्याला 10 ते 15 मिनिटं. त्याच्यानंतर आहे ना असा मस्त गोळा बनवून घ्यायचा आपल्याला आणि तो 5-10 मिनिटं ठेवायचा. आणि मग गॅसवर आपल्याला, आता प्रत्येकाच्या घरी इडलीचं भांडं राहतं, तर मग इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ठेवून याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं तेल लावायचं. त्या हाताला पण थोडंसं तेल लावायचं. आणि मस्तपैकी आपण जसे हे बनवतो ना साबुदाणा वडे, तसंच थोडंसं असं हलक्या हाताने बनवून घेऊन आपल्याला हे याच्यामध्ये ठेवायचं. आणि ठेवून मग याच्यामध्ये आपल्याला दाबायचं. तर हे पातळ जाड किती ते तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. अशा प्रकारे सगळे आपल्याला बनवून घ्यायचंय. तर माझ्या ह्याच्यामध्ये 3 प्लेट आहे याच्या इडलीच्या भांड्यामध्ये. तुमच्या ह्याच्यात किती प्लेट असतील तर तेवढं बनवून घ्या तुम्ही. आणि मी अजून पण सांगते, ही रेसिपी फर्स्ट टाइम ट्राय करते, त्याच्यामुळं जमल का नाही मलाच माहिती नाही. अशा प्रकारे ना तुम्हाला सगळं तेल लावून हातावर हे करून एकदम व्यवस्थित असं करून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर आता इथं पाणी पण तापलंय, तर मग मी आता हे असं झाकण लावून आपल्याला 15 ते 20 मिनिटं त्याला शिजवायचंय वाफेवर. नंतर तर मग आपण याला ना काढून बघू. आता गॅस पहिले तुम्ही बंद करते आणि चाकूने आपण चेक करून बघू. नाही चिपकत आहे. आता ते आपण सगळं काढून घेऊ. मस्त मी कढईमध्ये तेल तापून ठेवले आणि हे जे मगाशी बनवलेले होते आपण ते. आणि याला आहे ना तुम्ही स्टोर करून पण ठेवू शकता डब्यामध्ये, एका 2-3 दिवसासाठी पण म्हणजे उपयोगाला येतील तुमच्या. आणि जसं लागेल तसं पण तळू शकता. तर आता आपण याला ना तळूया मस्त. काय माहिती सक्सेस होती का नाही रेसिपी, पण ट्राय करायला काय हरकत आहे. हे पाहू शकता मस्त असं तळून घेतले मी छान एकदम मस्त. आणि एकदम असं नाही का कुरकुरीत होत आहे, पण त्याचा आवाज पण येत असेल तुम्हाला. तर मग हे तुम्ही ना मस्तपैकी वाटलेलं का रेसिपी होईल का नाही सक्सेस, तर सक्सेस रेसिपी झालेली आहे. तर हे तुम्ही दह्यासोबत किंवा मग आहे ना जी गोड चटणी असते ना ती बनवून पण खाऊ शकता. तर नक्की रेसिपी ट्राय करा. खूप म्हणजे वाटत होतं होईल का नाही पण जमलेली. तर नक्की ट्राय करा, सक्सेस होईलच. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आषाढी एकादशीच्या पण शुभेच्छा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ.